माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने अंजली समोर राकेशचा खोटारडेपणा आणत अर्णव दाखवून देणार राकेशला त्याची लायकी। त्याचबरोबर आता ईश्वरी ही सुद्धा वल्लरीची जिरवणार चांगली मस्ती। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया। तर इकडे अर्णवच्या दागिन्यांवरती वल्लरीने खाच खुजलीची पावडर टाकलेली असते, पण आता तीच खाच खुजलीची पावडर ईश्वरीने वल्लरीच्या साडीवरती टाकलेली असते आणि ही गोष्ट वल्लरीला माहीतच नसते। त्यामुळे वल्लरी जेव्हा ती साडी नेसते तेव्हा तिच्या अंगाला खूप खाच खुजली सुटायला लागते आणि मग वल्लरी खोलीत जाऊन एकटी वेड्यासारखी खाजवत असते। तिच्या अंगावरती आता लाल रॅशेस उठायला लागतात। त्याबरोबर आता त्या ठिकाणी ईश्वरी येते आणि ईश्वरी वल्लरीला म्हणत असते, मामी खूप त्रास होतोय ना, खूप खास सुट्टी आहे ना, पण काय करणार, आता ही खास अशीच सुटत राहणार, कधीपर्यंत सुटेल हो खास। त्यावर वल्लरी म्हणते, मला काय माहिती। त्यावर ईश्वरी म्हणते, अहो असं कसं म्हणता, तुम्हाला माहीत नसेल तर कोणाला बरं माहीत असेल, तुम्हीच आणली होतीत ना अर्णव सरांच्या दागिन्यांवरती खाच खुजलीची पावडर टाकायला, मग तीच खास खुजलीची पावडर तुमच्या साडीवर पडली आहे, मग आता त्या पावडरची खास कधीपर्यंत निघू शकते हे फक्त तुम्हीच सांगू शकता। त्यावर वल्लरी म्हणते, म्हणजे तू। त्यावर ईश्वरी म्हणते, आवाज खाली करून बोलायचं माझ्याशी मामी, नाही तुम्ही विसरत असाल, इंदौर से है हम, हिशोब पक्का असतो आमचा। तुम्हाला काय वाटलं, तुमच्या कालाकांडी फक्त तुम्हालाच माहिती असतात, तुम्ही काय करता हे दुसरं कोणाला कळतच नाही का। वल्लरी मामी, काय आहे ना, माझं तुमच्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हां, आता ही तुमची माझ्या कुटुंबाच्या बाबतीतली तिसरी चूक आहे। याआधीसुद्धा तुम्ही आजींच्या चहामध्ये वेलची पावडरऐवजी मुद्दामून खसखस घातली होती आणि आत्तासुद्धा तुम्ही। त्यावर वल्लरी म्हणते, ए गप, मला तू शहाणपणा शिकवू नकोसा। त्यावर ईश्वरी म्हणते, मामी बाद झाला, आतापर्यंत तुम्ही माझ्या वयाने मोठे आहात, मानाने मोठे आहात, घरात तुमचा आदर आहे म्हणून मी गप्प बसले, पण याचा अर्थ जर तुम्हाला असं वाटत असेल की मला तुमची भीती वाटते तर तसं नाही आहे, समजलं। तुम्ही माझ्याशी कितीही वाईट वागा, तुम्ही मला कितीही त्रास द्या, हिनवून बोला, मला त्या सगळ्याने खरंच काहीच फरक पडत नाही आणि मी तुम्हाला कधी त्यावरून काही बोलतही नाही, पण म्हणून तुम्ही जर माझ्या या साधेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलात ना, तर माझ्या इतकं वाईटसुद्धा कोणी नाही आहे, मी सोडणार नाही वल्लरी मामी तुम्हाला, एवढं लक्षात ठेवायचं। मी ईश्वरी अर्णव राजे शिर्केचीच बायको आहे। जर माझा नवरा इतका जिद्दी आहे तर मी सुद्धा त्याचीच बायको आहे, विसरताय का तुम्ही। अर्णव सर त्यांना हवं नेहमी तेच करत आलेत, मग त्यांची बायको मी, मला हवं ते मी करणार आणि जर मला हवं ते मी केलं तर तुमचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर यायला ना फार वेळ नाही लागणार। त्यामुळे पुढच्या वेळी असं काहीही वागताना एकदा नाही, दोनदा नाही, 10दा विचार करायचा मामी। आज सोडून देते, पुन्हा सोडेन असं होणार नाही। त्याबरोबर इकडे अर्णव हा छान रेडी वगैरे झालेला असतो, काळ्या रंगाचे कपडे घालून। इतक्यात त्याला एक फोन येतो, अर्णव फोन उचलतो तर फोन हा बँकेत नसतो। अर्णवला बँकेतली मुलगी म्हणत असते, नमस्कार सर, अर्णव राजे शिर्के सर बोलत आहेत का। त्यावर अर्णव म्हणतो, हो बोलतोय, बोला। त्यावर ती मुलगी म्हणते, नमस्कार सर, मी तुमच्या बँकेतून बोलते। ॲक्च्युली या गेल्या 15 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये यापूर्वीसुद्धा एक चेक कॅश करण्यासाठी आला होता आणि आता पुन्हा एक चेक कॅश करण्यासाठी आला आहे। 15 दिवसात तुम्ही तब्बल 15 लाख ते 20 लाख इतकी रक्कम जर म्हणजे काढताय बँकेतनं, दुसरं कोणाला तरी चेक देताय, तर म्हणजे इतकी रक्कम तुम्ही कशी आणि का काढताय हे विचारण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे। त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय मी इतके चेक काढलेत। त्यावर ती मुलगी म्हणते, सॉरी सर, मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करते, तुमचे 2च चेक निघालेत, पण एक चेक 10 लाख रुपयांचा तुम्ही दिला होतात आणि दुसरा चेक जवळपास 10 लाखांचाच होता। अर्णव म्हणतो, नाही नाही नाही, मी असे कोणतेही चेक दिलेले नाही आहेत, हे बघा तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं आहे, दुसरा कोणीतरी अर्णव असेल जे तुम्हाला मी वाटतोय। त्यावर ती मुलगी म्हणते, सॉरी सर, पण अर्णव राजे शिर्के म्हणून आमच्याकडे तुम्ही फक्त एकच मेंबर आहात, इतर दुसरं कोणीही अर्णव राजे शिर्के नाही आहे आमच्या
माझ्याकडे. त्यावर मग अर्णव म्हणतो, पण मी तर चेक दिलेलेच नाही आहेत, मी एकही चेक दिलेला नाही आहे मॅडम, मग तुम्ही 2 चेकबद्दल कसं बोलताय? ती म्हणते, सर तुम्ही बँकेत या, आपण बँकेत बसूनच हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करूया. त्याबरोबर अर्णव म्हणतो, चेक घेऊन कोण आलं आहे? त्यावर ती मुलगी सांगते, सर एक माणूस आला आहे चेक घेऊन पांढऱ्या कलरचे कपडे घालून. अर्णव म्हणतो, तुम्ही त्याला थांबवून ठेवा, काय करायचं ते मी आल्यावर बघूया. अर्णव फोन कट करतो आणि ताबडतोबच आता तो विचार करू लागतो की नाही नक्कीच काहीतरी गफलत आहे, कोणीतरी मुद्दामून माझ्या अकाउंटवरनं हे पैसे काढतंय. कोण असेल बरं हे? जाऊनच बघायला हवं. अर्णव निघालेला असतो इतक्यात अंजली त्याला म्हणते, चिंटू अरे आता कुठे चाललास? हे बघा, तुझं कितीही महत्त्वाचं कितीही अर्जंट काम असलं तरीसुद्धा आजच्या दिवशी तुला कुठंही घरातनं बाहेर पडता येणार नाही आहे. अरे मूर्खा, तुला काही गांभीर्य वगैरे आहे का नाही? ही तुमच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे आणि आजच्या दिवशी तुला ईश्वरीला सोडून बाहेर जायचं आहे. त्या बिचारीने एवढ्या आवडीने एवढ्या कष्टाने तुझ्यासाठी एवढे छान सुंदर हलव्याचे दागिने बनवले, ते दागिने घालून मिरवायचं, छान नटायचं, तर ते सगळं सोडून तुला पहिले बाहेर जायचं आहे? चिंटू बिलकुल नाही या, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे, समजलं ना? गुपचूप घरात बसायचं. आता अर्णव म्हणतो, ताई अगं पण माझं जाणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यावेळी आकाश म्हणतो, दादा मला काय वाटतं, नाही म्हणजे खरोखर जर तुझं एवढं महत्त्वाचं काम असेल तर आपण असं करूया का, मी जातो ना तुझ्याऐवजी. तसंही आतापर्यंत अशा बऱ्याच तुझ्या मीटिंग्स वगैरे आहेत ज्या मी हँडल केलेल्या आहेत, मग आजसुद्धा तू सांग त्या लोकांना की मी येतोय म्हणून, मी जातो आणि तुझं जे काही काम असेल ते करतो, तू थांब इथे संक्रांती निमित्ताने, हां चालेल का? त्याबरोबर आता अंजली म्हणते, चिंटू काय म्हणतोय आकाश? त्यावर आकाश म्हणतो, हवं तर दादा जर काही प्रॉब्लेम असेल किंवा मला काही एखादी गोष्ट जमत नसेल तर मी तिथून तुला कॉल करेन किंवा मेसेज करेन, मग तू मला तिथे तसा रिप्लाय दे, काय करायचं आहे ते मी माझ्या पद्धतीने मग मॅनेज करेन की. दादा मी तुझ्याशी बोलतोय, काय चाललंय तुझं? तू काही उत्तर का देत नाही आहेस? मी जाऊ का तुझ्यावरचा? आता खरं तर अर्णव आकाशला उत्तर देत नसतो, कारण तो विचार करत असतो की काय करू, आकाशला पाठवू का? नाही नको, आकाशला पाठवायला नको. जर आकाश तिकडे गेला आणि काही राकेशने केलेला फ्रॉड असला तर तो आकाशच्या समोर येईल आणि आकाशच्या समोर सध्या तरी राकेशचं सत्य यायला नको आहे. उगाचच मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी जर हे सगळं गुपित बाहेर आलं तर या सगळ्यामुळे ताईला त्रास होईल. आकाश म्हणतो, दादा तुझ्याशी बोलतोय मी, लक्ष कुठे आहे तुझं? त्यावर अर्णव म्हणतो, अरे हो तुझंच ऐकतोय मी आकाश, पण तू नको जाऊस. त्यावर आकाश म्हणतो, का काय प्रॉब्लेम आहे मी गेलो तर? त्यावर आकाशला अर्णव सांगतो, अरे आकाश तुला पतंग उडवायला खूप आवडतं मला माहिती आहे, म्हणून आज तू घरी थांब पतंग उडवण्यासाठी. तसंही मामाला मकर संक्रांतीच्या सणात फार काही रस नसतो, त्यामुळे मामाला जाऊ दे. मामा तू जा, मामा जाईल. त्यावर आकाश म्हणतो, अरे दादा पण. त्यावर अर्णव म्हणतो, आकाश मी सांगतोय ना मामाला जाऊ दे म्हणून, तर जाऊ देत मामाला. मी सांगतोय त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेलच ना. त्याबरोबर मग आकाश ऑलराईट दादा एवढं म्हणतो आणि गप्प राहतो. मग लगेचच आता अर्णव हा मामाकडे येतो आणि मामाकडे येऊन अर्णव मामाला सांगतो, मामा तुला जरा माझ्या बँकेत जायचं आहे. त्यावर मामा, बँकेत अचानक का रे असं विचारतो. त्यावर अर्णव मामाला सांगतो, मामा अरे काय झालं आहे ना, अचानक माझ्या बँकेमध्ये कोणीतरी 10-10 लाख रुपयांचे 2 चेक ह्या 15 दिवसांमध्ये घेऊन गेलेला आहे. आता ती व्यक्ती नेमकी कोण आहे हे शोधून काढायचं आहे बँकेला. मला बँकेतून फोन आला होता की 15 दिवसात तुम्ही 20 लाख रुपये कसे काय बँकेत चेक करायला कॅश करायला दिलेले आहेत, म्हणून तर त्यासाठी जरा तू बँकेत जाऊन येशील का? आता अर्णव असं म्हटल्यावर मामा म्हणतो, अरे जाऊन येशील का काय? जातो की. मग अर्णव मामाला एका बाजूला घेतो आणि मामाला सांगत असतो, मामा मला डाऊट आहे, हे सगळं काम त्या नालायक राकेशचंच आहे, त्यामुळे जे काही करशील ते सांभाळून कर. तुला तर माहिती आहे तो किती नीच आहे, तो किती शिताफीने काम करतो ते. त्यावर अर्णवला मामा सांगत असतो, अर्णव तू काही काळजी करूच नको, काय करायचं आहे ते मी व्यवस्थित बघतो. आणि राहिला प्रश्न त्या राकेशचा, तर त्याने जरी काहीही केलेलं असलं ना तरीसुद्धा तुझा मामा आहे ना, तुझा मामा सगळं काही बघून घेईल. तू इथे घरामध्ये छानपैकी मकर संक्रांत एन्जॉय कर. तुझ्या बायकोने एवढ्या आवडीने तुझ्यासाठी दागिने केले आहेत, छान दागिने वगैरे घाल आणि मस्त मिरव. तोपर्यंत मी काय करायचं ते बघतो.
त्याबरोबर अर्णव होकारार्थी मान डोलावतो. मग आता मामा हा बँकेत पोहोचलेला असतो. बँकेत आल्यावर तो सांगतो की नमस्कार, मी अर्णव राजेश शिर्के साहेबांकडून आलो आहे. त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे असं तुम्ही. त्याबरोबर रिसेप्शनिस्ट म्हणते येस सर, मीच कॉल केला होता. हा बघा, हाच तो माणूस आहे ज्याने गेल्या गेल्या 15 दिवसांमध्ये अर्णव सरांच्या अकाउंटमधनं कॅश करण्यासाठी 2 चेक आणले होते. दोन्ही चेक 10-10 लाख रुपयांचे होते. याच्या आधीचा चेक आम्ही कॅश करून दिलाही होता, पण आता पुन्हा कॅश करायचं म्हटल्यावर आम्ही तुम्हाला कॉल केला. त्याबरोबर मग आता मामा थेट त्याला घेऊन घरी अर्णवसमोर येतो आणि अर्णवसमोर उभा करतो आणि अर्णवला सांगतो की अर्णव, हाच तो माणूस आहे ज्याने तुझ्या अकाउंटमध्ये 2 चेक विड्रॉल करण्यासाठी नेले होते. यातला 1 चेक तर याने केलाही आहे. त्याबरोबर अर्णव हा लगेचच त्याला विचारू लागतो की हे बघ, मला उगाच तुझ्याबरोबर कुठल्याही पद्धतीची उज्जत घालायची नाही आहे. त्यामुळे शांतपणे आणि गुपचूप तूच मला सत्य सांगून टाक. तुला हे सगळं कोणी करायला लावलं? माझी खोटी सही करून पैसे काढण्याची ही थुकराट कल्पना तुला कोणी दिली? का केलंस तू हे सगळं? कशासाठी? काय मिळालं तुला हे सगळं करून? आता तो माणूस काहीच बोलत नसतो. अर्णव त्याला सांगतो हे बघ, उगाच गप्प राहून स्वतःचं नुकसान करून घेशील. त्यापेक्षा जर मी काहीतरी विचारतोय तर पटापट माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. जर तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर फायद्यात तूच राहशील, समजतंय? त्यामुळे बोल पटापट. तुला हे सगळं करायला कोणी लावलं होतं? तरीही तो काही बोलत नसतो. मग मामा नाईलाजाने आपल्याला पोलीस लागेल. अर्णव हा जर कबूल करत नसला तर आपण पोलिसांचाच आधार घेऊ शकतो. पोलीस याच्याकडे बरोबर बघतील आणि याच्याकडनं चटाचट खरंसुद्धा काढून घेतील. आपण उगाच आपली एनर्जी वेस्ट करायला नको. आपण एक काम करूया, आपण पोलिसांनाच बोलवूया. पोलीसच याच्याकडनं खरं बरोबर वधवून घेतील. त्यावर अर्णव म्हणतो येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट मामा. एक काम कर, पोलिसांना बोलावून आणि याला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाक. हे बघ, मी तुला तरीही आणखीन एक संधी देतो. हे सगळं तू नेमकं कोणाच्या आणि का सांगण्यावरून केलंस हे जर तू आता जरी माझ्यासमोर पटकन कबूल केलंस तरीही कदाचित मी तुला माफ करू शकतो. फक्त खरं बोल माझ्यासमोर. त्याबरोबर मग तो माणूस राकेशकडे पाहू लागतो. राकेश त्याला नजरेने खुणावतो, माझं नाव घेऊ नकोस. पण आता जेव्हा तो माणूस स्वतः गोत्यात येत असतो तेव्हा मग मात्र लगेचच तो खरं कबूल करतो आणि म्हणत असतो, साहेब हे सगळं मी माझ्या मनाने केलेलं नाही आहे. अहो, मला तर तुमची सहीसुद्धा माहीत नव्हती. मला हे सगळं राजेशने करायला लावलं. त्यावर अर्णव म्हणतो काय? त्यावर तो म्हणतो हो, राजेश भोसले साहेबांनी, आणि त्यांनी मला 10% कमिशनसुद्धा दिलेलं आहे या सगळ्यासाठी. त्यावर हे ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते. अंजली म्हणते नाही, असं कसं शक्य आहे? हे का हे सगळं करायला लावतील? नाही, हे सगळं खोटं आहे. चिंटू, अरे हे असं काहीतरी नाही करू शकत. तुला माहीत आहे ना यांचा स्वभाव. हे असं करतील असं वाटतंय का तुला? नाही चिंटू, अरे हा माणूस काहीही बोलतोय, खोटं नाटं. हा तुझ्या जिजूंवरती खोटे आरोप करतोय. अहो सांगा ना तुम्ही अर्णवला, तुम्ही असं काहीही केलेलं नाही आहे. हा कोण कुठचा तरी माणूस येतो आणि काहीही बरळतो. काय रे बाबा, तुला कोणी पैसे दिलेत माझ्या नवऱ्याचं नाव घ्यायला? तू काय आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोयस का? माझ्या नवऱ्यामध्ये आणि भावामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न करतोयस? हे बघ, संक्रांतीच्या दिवशी खोटं बोलू नकोस. जे असेल ते खरं बोल. चिंटू, हा जर खरं बोलत नसेल ना तर तू खरोखर पोलिसांना बोलाव आणि याला पोलिसांच्या ताब्यात दे. पोलीस खरोखर ह्याच्याकडनं बरोबर सत्य वधवून घेतील. बोलव तू पोलिसांना. त्याबरोबर लगेच इकडे राकेश विचार करतो, चला नशीब माझी ही बावळट बायको अजूनही माझ्याच बाजूने. मला वाटलं होतं की आता ही माझ्या बाजूने बोलते की नाही, पण देवच पावला ही माझ्या बाजूने बोलली म्हटल्यावर. आता लगेचच राकेशसुद्धा कांगावा करायला लागतो. अरे काय बोलतोयस तू हे सगळं? माझ्याच सख्ख्या मेवण्याच्या अकाउंटमध्ये मी असं फ्रॉड करेन? अरे तुला मी फ्रॉड माणूस वाटतोय का बाबा? नाही रे नाही, मी फ्रॉड माणूस नाही आहे. अरे मी गोरगरीब लोकांसाठी फुकट केस लढणारा वकील आहे आणि तू चक्क माझ्यावरती माझ्याच मेवण्याच्या बँक अकाउंटमध्ये फ्रॉड करण्याचा आरोप घालतोयस? अरे काहीच कसं वाटत नाही रे तुला एवढं खोटं बोलताना? मी का करेन हे सगळं?
अरे अर्णवच्या बँक अकाउंटमध्ये फ्रॉड करेन मी? अरे अर्णव हा जरी माझा मेवणा असला तरी मला धाकट्या भावाप्रमाणे आहे रे. त्याबरोबर आता लगेचच आजी म्हणते, जावई बापू तुम्ही काहीच काळजी करू नका आणि तुम्ही कशाला डोळ्यात अश्रू आणताय या नालायकावरती? तसंही कोण विश्वास ठेवणार आहे? हा खोटं बोलतोय हे आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. अहो आजपर्यंत तुम्ही आपल्या घरातल्या लोकांसाठी एवढं सगळं केलेलं आहे, सगळ्यांची तुम्ही एवढी काळजी घेता, मग तुम्ही खोटं बोलाल असं आम्हाला वाटलं असं तुम्ही समजूच कसं शकता? हे बघा जावई बापू, आम्हाला व्यवस्थित ठाऊक आहे की तुम्ही अजिबातच खोटं वगैरे बोलत नाही आहात, उलट हा नालायक माणूसच खोटं बोलतोय. चिंटू तू एक काम कर, तू आता बोलवच पोलिसांना. पोलीस आल्याशिवाय हा सुधारणार नाही आणि खरंही बोलणार नाही. बोलाव तू पोलिसांना. त्याबरोबर इकडे आता ईश्वरी विचार करते, आता अर्णव सर काय करतील? अर्णव सर तर आता खूप मोठ्या धर्मसंकटातच सापडले, कारण हे सगळं ह्या नालायक राकेशचंच काम आहे हे अर्णव सरांनासुद्धा अगदी व्यवस्थित ठाऊक आहे. पण आता अर्णव सर घरच्यांसमोर ही गोष्ट बोलू शकत नाही आहेत, याचं नाव घेऊ शकत नाही आहेत. आता अर्णव सर काय करतील? अर्णव सर काहीही चुकीचा निर्णय घेऊ नका, कारण या सगळ्यामध्ये आपल्याला अंजलीताईंचासुद्धा विचार करायचा आहे. अंजलीताईंना त्रास होईल असं काहीही वागू नका, असं काहीच करू नका अर्णव सर, प्लीज प्लीज अर्णव सर. असं आता इकडे इशू मनातल्या मनात म्हणत असते. ती मनातच गणूबाप्पाला प्रार्थना करत असते की अर्णव सरांकडून कुठलाही चुकीचा निर्णय घेतला जाऊ देऊ नकोस गणूबाप्पा. आता ती विचार करते की अर्णव सर जर पटकन बोलून गेले की नाही हे सगळं राकेशनेच केलं आहे तर केवढी मोठी गडबड होईल. काहीही झालं तरी अर्णव सरांना थांबवायला हवं, त्यांनी राकेशचं नाव घेता कामा नये. तर इकडे वल्लरीसुद्धा म्हणू लागते की नाही नाही जावई बापू असं काही करणं शक्यच नाही आहे. तर आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते. ईश्वरीला कळत नसतं की आता अर्णव नेमकं काय करणार आहे, काय बोलणार आहे. आता अर्णवलासुद्धा कळत नसतं की काय करू, आत्ताच ताईला सत्य सांगून टाकू का? नाही म्हणजे ताईला आत्ता त्रास होईल खरा, पण कमीत कमी म्हणजे ताई या सगळ्यातून सावरून जाईल. ताईला हळूहळू या सर्व गोष्टींची सवय होईल. पण हा राकेश माझ्या ताईला वरचेवर हा जे काही फसवतोय ते मला नाही चालणार, मला नाही आवडत आहे. याने प्रत्येक वेळी माझ्या साध्या भोळ्या ताईचा फायदा घेतलेला. सांगून टाकू का ताईला सगळं सत्य? नाही नको. आत्ता जर मी ताईला काही सांगायला गेलो आणि तिला जास्त कमी त्रास झाला तर? पण म्हणून मी असं हातावर हात धरून गप्प बसू का? नाही नाही, ताईला एक ना एक दिवस मला सगळं सत्य तर सांगावं लागणारच आहे. मग उशिरा सांगण्यापेक्षा आत्ताच सांगून टाकू का मी ताईला खरं? नाही नको. आत्ता सांगायला गेलो आणि ताईला जर काही त्रास झाला तर? आत्ता सध्या तरी मला काहीच बोलायला नको. आता सध्या मी शांत राहायला हवं. नाही नको, आत्ताच सांगून टाकतो. काय करू या पेचात अर्णव अडकलेला असतो. तर आता लगेचच अंजली म्हणत असते, चिंटू अरे तू काही बोलत का नाही आहेस? तू गप्प का आहेस? तुला काय वाटतं तुझे जिजू असं करू शकतात का? नाही ना? अरे मग बोल ना. तू गप्प बसलायस असं मला जाणवतं आहे की तुला हे सगळं पटतं आहे. बोल. त्याबरोबर अर्णव हा काहीच बोलत नसतो. अंजली म्हणत असते, चिंटू मी तुझ्याशी बोलते. काय चाललं आहे तुझं? तू गप्प कसा काय बसू शकतोस? तुझ्या जिजूंनी काहीही केलेलं नाही आहे, माहिती आहे ना तुला? मग बोल ना काहीतरी. अहो तुम्ही काही केलेलं नाही आहे ना? अहो बोला ना. आता अंजली अगदी वेडीपिशी झालेली असते. म्हणजे आपल्या नवऱ्याने आपल्याच भावाच्या अकाउंटमधनं 20 लाख रुपयांचा घपला करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे 10 लाखांचा तर आधीच केला आहे आणि पुन्हा 10 लाखांचा करू पाहतोय हे तिच्या मनाला आणि बुद्धीला पटतच नसतं आणि त्यामुळे अंजलीला खूप त्रास होऊ लागतो. त्यावेळी ईश्वरी तिकडे येते आणि ईश्वरी अंजलीला सावरू लागते आणि म्हणते, अंजलीताई तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही स्वतःला उगाचच त्रास करून घेऊ नका. सगळं समजेल आपल्याला, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही शांत राहा. मग ईश्वरी अर्णवकडे आता ती अर्णवला नजरेने विचारत असते की सर काय करणार आहात आता तुम्ही? तर अर्णवसुद्धा नजरेनेच ईश्वरीला सांगत असतो, मला सुद्धा कळत नाही आहे की मी आत्ता काय करू, कसा रिॲक्ट होऊ. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया.